नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची आपली फेमस शेवगा भाजी. साधी सोपी पण थोडी वेगळ्या पद्धतीने. तर यासाठी मी घेतलेले आहे 3 शेवगा शेंग घेतलेले आहेत, पण ते आपल्याला बघून घ्यायचे आहेत. जास्त जाडी पण नाही, जास्त बारीक पण नाही, अशी मीडियम साईजची आपल्याला घ्यायचे आहेत. पण पहिला स्वच्छ धुवून मधोमध कट करायचे आहेत आणि मग त्याचे तुकडे तुकडे करून जे साईडचे धागे असतील ते धागे आपल्याला काढायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे आणि त्याचे जे वरचे धागे असतील ते काढून भांड्यात पाणी घेऊन एकदा ते पाण्यातून काढूया आणि मग त्याच भांड्यात पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये हळद पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटासाठी तरी त्याला उकळी घ्यायची. आपल्याला जास्त वेळ उकळवू नका, नाही तर ते एकदम सॉफ्ट होतील. तर आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजवायचं आहे. आता जोपर्यंत आपल्या शेंगा उकळत आहेत तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करूया. वाटणसाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि मग 2-3 टेबलस्पून ऑइल घेऊन मग आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल गरम झालं की मग आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा मी उभा चिरून एकच घेतलेला आहे. मग थोडंसं असं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून असं मी सुका नारळ घेतलेला आहे. तो ग्राइंडेड नारळ असतो ना, तोच घेतलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे व्हाईट तीळ असतात ते घेतलेले आहे 1 टेबलस्पून. आणि आता हे लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला मस्तपैकी लाल झालेला आहे. आता हे मिक्सर ग्राइंडमध्ये काढून घेऊया. पण मिक्सर ग्राइंडमध्ये लगेच आपल्याला वाटायला घ्यायचं नाही, थोडं थंड होऊन द्यायचं आहे. आता मी मिक्सर ग्राइंडमध्ये काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यासोबत थोडीशी लसूण, थोडंसं अद्रक आणि 1 टमॅटो घेतलेला आहे आणि 2 मिरच्या तिखटसाठी. आणि इथे मी थोडं शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. आणि आता हे सगळं थंड झाल्यानंतर मग आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी ते गॅसवरती जो आपला तेल उरलेला ना कढईमध्ये, त्याच तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि मग थोडं तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला जो आपण वाटण तयार केला तो टाकूया. थोडंसं हलवून घेऊया चम्मचने आणि मग याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद पावडर, धणा पावडर आणि गरम मसाला, हे सगळं एकजीव करून एकदा परतून घेऊया. आणि मग थोडंसं परतून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर ह्याला झाकण लावून 2 मिनटं तरी ऑइल सुटेपर्यंत ठेवायचं आहे. आता इथे ऑइल सुटलेलं आहे आणि आता एकदा परतून घेऊया आणि मग थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. आणि मग गरम पाणी टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया. गरम पाणी टाकून हलवून घेतलेलं आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया 3-4 मिनिटासाठी. आणि परत आता इथे ऑइल सुटलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आपले जे शेंगा पण शिजलेले आहेत ते शेंगा याच्यामध्ये टाकूया. आता शेंगा टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं आहे, गरमच पाणी टाकायचं आहे. थोडं शेंगा हलवून घेऊया आणि मगच पाणी टाकूया. पाणी आपल्याला जो आपण शेंगा उकळलेला तोच पाणी टाकायचा आहे. जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून थोडंसं याला शिजूया. आता हे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे. आता याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकून मग आपलं हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर म्हणजे तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. अगदी झक्कास बनते, मस्तपैकी वेगळी थोड्या रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोनू किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.